आज 22 मे 2020 आज आलेल्या शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातील काही प्राथमिक माहिती. शिक्षण मंत्र्यांना सरचिटणीस यांचे अनुदान शासन निर्णय संदर्भात स्मरणपत्र. त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांच्या अनुदानासंदर्भात जी माहिती आहे ती पुढं आपण बघणार आहोत. उच्च माध्यमिक शाळेची फाईल लवकरात लवकर मंजूर करा, ही देखील अनुदानासंदर्भातील माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर यंदा एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, शिक्षण मंत्री. शिक्षण विभागाची चाचपणी, शाळा ऑनलाईन सुरू होणार का? त्याचसोबत उत्तरपत्रिका, ज्या 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका आहे त्यांची तालुका स्तरावर जमा होणार आहे, या संदर्भात देखील एक प्राथमिक माहिती आलेली आहे. तर सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं, शिक्षण मंत्री महोदयांना जी एक पत्र आहे, सरचिटणीस महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी मार्फतच जे प्राध्यापक प्रकाश सोनवणे सरचिटणीस यांनी जे अनुदानासंदर्भात काही स्मरणपत्र जे आहे ते महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांना पाठवलेला आहे, दिलेला आहे. निवेदन आपण म्हणू शकतो. विषय आहे 20% अनुदानित GR बाबत. महोदया, दिनांक 14 मे रोजी मी आपली भेट घेतली होती. त्यावेळेस 20% अनुदानित शाळांचा GR 8 ते 10 दिवसात निघेल असे आपण म्हणाला होता. आज रोजी त्याच कामासाठी मी आपल्या भेटीस आलो आहे. ताई, हजारो शिक्षक या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे या बिनपगारी शिक्षकांची झालेली उपासमार, त्यामुळे काही शिक्षकांनी केलेल्या आत्महत्या, त्यामुळे उद्ध्वस्त झालेले संसार, असे अनेक प्रश्न आज निर्माण झालेले आहे. आपण अनुदानाचा GR त्वरित काढावा ही आपणास कळकळीची विनंती. तर हे म्हणजे स्मरणपत्र आपण म्हणू शकतो, निवेदन जे आहे ते शिक्षण मंत्री महोदय यांना देण्यात आलेलं आहे. आणि आता अनुदानाचा शासन निर्णय केव्हा निर्गमित होईल हे येत्या काळामध्येच, कारण काही आज जे आहे विविध शिक्षक आमदारांनी देखील काही लाईव्ह कॉन्फरन्स घेतलेल्या होत्या. तर त्यावेळेससुद्धा जे उच्च माध्यमिक शिक्षक आहे यांनी त्यावेळेस प्रश्न विचारलेला होता. तर त्यावेळेस सांगण्यात आलेलं आहे शिक्षक आमदार महोदयांनी की येत्या 7 ते 8 दिवसांमध्येच हा प्रश्न जो आहे तो मार्गी लागेल. सकारात्मक पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर मार्गी लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे, उच्च माध्यमिक शाळेची फाईल लवकरात लवकर मंजूर करा, या संदर्भात देखील मुंबईमधून सदर माहिती आलेली आहे. उच्च माध्यमिक शाळेची फाईल लवकरात लवकर मंजूर करा, 22 मे रोजीची सदर प्राथमिक माहिती आहे. तर मंत्रालयात फाईलचा प्रवास अत्यंत धीम्या गतीने चालतो. एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फाईल जाता जाता गरीब शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. मंत्रालयातील अत्यंत कठोर बनलेले सरकारी अधिकारी वेळ काढत बसतात, पण फाईलवर सही शिक्का मारून ती दुसऱ्या टेबलवर पाठवत नाहीत. जर झपाझप फाईल हलली तर सरकारी अधिकाऱ्यांचे वजन कमी होईल, त्यामुळे विषय ताटकळत ठेवला जातो. परिणामी शिक्षक वर्ग हेलपाटे मारत बसतो. अधिकारी वर्गाला जर चहापाणी पदरात पाडता आले तर ते पाडून घेतले जाते. याचेच आम्हाला वाईट वाटते. शिक्षण विभागात शिक्षकांना व्यवस्थित वेळेवर पगार नाही. अनुदान मंजूर करताना नाना प्रकारच्या अडचणी मुद्दामहून हेतुपुरस्सर समोर ठेवल्या जातात. एक एक अडचण दूर करताना महिने पार पाडावे लागतात. शेवटी ती फाईल मंजुरीसाठी शिक्षण विभागात येते तोवर शिक्षकांच्या पायातील चपला झिजून तुटल्या असतात. मनाचे खच्चीकरण तर झालेच असते, पण नैराश्यग्रस्त होऊन शिक्षक वर्ग आत्महत्येचा विचार करीत असतो. अशा या त्रासलेल्या, दुःखाने ग्रासलेल्या शिक्षकांच्या मागण्यांची फाईल लवकरात लवकर मंजूर करून जर आदेश निर्गमित केले तर महाराष्ट्रातील हजारो शिक्षकांचे आशीर्वाद माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना लाभतील. मी शिक्षक नाही आणि माझी कोणतीही शैक्षणिक संस्था नाही, पण शिक्षक वर्गाचे सतत चाललेले हाल पाहून
त्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे कोणत्याही अन्यायग्रस्त लोकांची प्रश्न निडरपणे सरकार दरबारी व सत्ताधाऱ्यांसमोर मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. त्यांना अनुसरून आम्ही हे प्रश्न मांडत आहोत. आम्ही जे म्हणतो ते खरे आहे हे दाखवण्यासाठी एक उदाहरण आहे. उच्च माध्यमिक शाळांचा अनुदान निधी वितरणाचा शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित होत नाही. ही फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर फक्त प्रवास करीत राहते. काल ही फाईल मंत्रालयातील महाडिक मॅडमसमोर आली. त्या 5व्या मजल्यावर बसतात. त्यांच्या सहीने ही फाईल व. पाटील यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर व. पाटील यांनी सही केल्यावर ती शिक्षण विभागात येईल. शिक्षण विभागात त्यावर टिप्पणी केल्यानंतर मंजुरीचे आदेश काढले जातील. मगच राज्य उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मिळेल. फाईलचा हा प्रवास गेले अनेक महिने सुरू आहे. या संदर्भात विशेष माहिती अशी की 13 सप्टेंबर 2019 रोजी उच्च माध्यमिक शाळांचे अनुदान मंजूर झाले व अनुदानपात्र घोषित 143,1638 उच्च माध्यमिक विद्यालय यांची पुरवणी मागणी अधिवेशन काळात 24 फेब्रुवारी 2020 रोजी सभागृहात मंजूर करण्यात आली. ही पुरवणी मागणी प्रस्तावित करीत असताना शालेय शिक्षण विभागाने सादर केलेली माहिती अर्थ व नियोजन विभागाचे सचिव यांच्याकडे आली. त्यांच्या तपासणीअंती EPC समोर सादर झाली. त्याच वेळेस EPC अग्रक्रम समितीने विधिमंडळाच्या समोर माहिती सादर केल्यावर त्याला मान्यता देण्यात आली आणि 24 फेब्रुवारी 2020 रोजी पुरवणी मागणी मंजूर झाली. संपूर्ण माहितीच्या तपासणीअंती मंजूर झालेला निधी वितरणासंदर्भात शासन आदेश निर्गमित करण्याऐवजी 26 मार्चनुसार 58 मुद्द्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली माहिती मागवण्याचे काम शिक्षण विभागाकडून झाले. 58 मुद्द्यांच्या फॉर्मॅटमध्ये सर्व माहिती शासनाकडे पोहोचली, पण शासनाने वेळकाढूपणा केला. अर्थ विभागाकडून आलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ लावून हे काम तसेच ठेवले गेले. त्यामुळे उच्च माध्यमिक शाळांचा मंजूर अनुदानाचा निधी वितरण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आदेश निर्गमित होत नाही. हजारो शिक्षकांवर व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर सतत अन्याय होत आहे. सदर फाईल 8 मे रोजी सौनिक साहेबांकडे पोहोचली. त्यानंतर 12 तारखेला सौनिक साहेबांनी सही केली. 15 मेला ही फाईल मित्तल साहेबांकडे गेली. मित्तल साहेबांची सही झाल्यानंतर 18 मेला ही फाईल महाडिक मॅडम यांच्याकडे पोहोचली आहे. अद्याप या फाईलचा प्रवास संपलेला नाही. मंत्रालयात एका बाकावरून दुसऱ्या बाकावर फाईल नेणे म्हणजे दिव्य काम असते. एक सचिव आपली सही देताना अनेक त्रुटी व चुका शोधत राहतो. त्यानंतर त्यावर टिप्पणी करून पुन्हा तपासणी व माहिती मागवली जाते. त्यात महिनोन्महिने जातात. गेल्या खेपेला युती सरकारने सदर फाईलचा प्रवास पूर्ण करून ही फाईल शासन दरबारी आणण्यासाठी 4 वर्ष लावली. स्वतः मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांना वारंवार विनंती करूनही फाईल हलली नाही. फक्त मी पुन्हा येईन हीच वाक्ये मंत्रालयात ऐकू येत राहिली. हे ऐकून आम्ही निराश झालो, कारण सर्व टेबलांवरून फाईल मंजूर होत शिक्षण विभागापर्यंत सहीसाठी कधी येणार. शालेय शिक्षण विभागात फाईल आल्यानंतर पुन्हा उलटा प्रवास सुरू झाला व अनेक टेबलांवर जाऊन फाईल आता महाडिक मॅडम यांच्या टेबलवर येऊन पोहोचली आहे. फाईल म्हणते की मी पुन्हा शालेय शिक्षण विभागात येईल, पण तोवर शिक्षकांची किती मानसिक हाल होतील याची जाणीव आहे का? माननीय अजितदादा पवार आणि अत्यंत संवेदनशील, भावूक व शिक्षकांच्या प्रयत्नांसाठी प्रयत्नशील असलेल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड स्वतः आदेश देऊन एका दिवसात ही फाईल आपल्या टेबलवर आणू शकतात आणि त्यावर सही करू शकतात. आमची त्यांना हीच लेखी विनंती आहे. अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वर्ग तुकड्यांना 20% वेतन
लवकरात लवकर चालू करा. अनुदानासाठी प्रचलित नियम लागू करा. 20% वेतन अनुदान प्राप्त शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याचे आदेश द्या. 1 एप्रिल 2019 पासून सरसकट देण्याचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची तरतूद झाली आहे. पण तरतुदीनुसार निधी वितरणाचा शासन निर्णय अद्याप झालेला नाही. तो ताबडतोब द्या. वर्षाताई, सर्वात प्रथम उच्च माध्यमिकचा प्रश्न एका दिवसात सोडवा, कारण संबंधित फाईलचा प्रवास संपत आला आहे आणि उर्वरित हे सर्व प्रश्न शक्य झाल्यास एका आठवड्यात सोडवा. कोरोनाचे भय सर्वांना आहे, पण दरवेळी या भयाचे कारण पुढे करून शासन निर्णय काढण्याचे काम पुढे ढकलू नका. जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा खास बैठक बोलावून तुम्ही निर्णय घ्यायला लावताच ना. यानंतर जे अतिरिक्त च्या संदर्भात काही जे प्रश्न आलेले होते, तर यंदा एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. विविध शिक्षक संघटनांनी देखील आपण बघितलं होतं की मागणी केलेली होती की या वर्षी कोरोनामुळे अतिरिक्त शिक्षकांना ठरवू नये. तर त्या संदर्भात एक माहिती आलेली आहे. यंदा एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. हे कारण तर सोलापूरवरून ही प्राथमिक माहिती आलेली आहे. काही न्यूजपेपरचे जे पत्रकार आहे यांच्यासोबत बोलताना ही माहिती शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेली आहे. 2.5 लाख शिक्षकांपैकी एकही अतिरिक्त होणार नाही. राज्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे 66,000 शाळा आहेत. या शाळांमधील मुलांना यासाठी 2,55,000 शिक्षक कार्यरत आहे. शिक्षण घेण्याचा प्रत्येक मुलाला हक्क असून तो त्याचा अधिकारही आहे. त्यामुळे डोंगरी अथवा वस्ती शाळांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा कमी मुले असली तरीही कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही. तर शिक्षक ही अतिरिक्त होणार नाहीत याची खबरदारी शिक्षण विभाग घेईल, ही माहिती दिलेली आहे ज्या शिक्षण मंत्री महोदया आहे प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी. तर सोलापूरवरून ही प्राथमिक माहिती आलेली आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये 10वीच्या काही विषयांच्या उत्तरपत्रिका टपाल कार्यालयात व परीक्षा केंद्रावर अडकल्या होत्या. त्या आता संबंधित विषय शिक्षकांना दिल्या जात असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10वी आणि 12वीचे निकाल 20 ते 25 दिवस उशिरा लागेल. मात्र राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे नियोजन असून कोरोनाची स्थिती पाहून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातील. वस्ती तथा डोंगरी भागातील शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी असेल तरीही कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही. त्यामुळे कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी एका पत्रकार जे न्यूजपेपर आहे त्यांचे पत्रकारांसोबत बोलताना दिलेली आहे. सोलापुरातील शिक्षण घेण्याचा सर्व विद्यार्थ्यांना अधिकार असून विद्यार्थी अथवा डोंगरी भागातील शाळा अन्य ठिकाणच्या शाळांपासून खूप दूर आहेत. त्या मुलांना त्या ठिकाणी नेण्यास अडचणी येतील. त्यामुळे यंदा पटसंख्या कमी आहे म्हणून कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही. तत्कालीन सरकारने अशा शाळांमधील विद्यार्थी वाहनाच्या माध्यमातून मोठ्या शाळांमध्ये आणून कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तसे करणे सद्यस्थितीत शक्य नाही आणि तसे आपण करणारही नाही, कारण शिक्षण घेणे सर्वांचा अधिकार व हक्क आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रेड झोन वगळता अन्य ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. तर कोरोनाचे संकट हद्दपार होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचेही नियोजन आहे. वर्क फ्रॉम होम या पर्यायाचाही विचार केला जात असून शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ऑनलाईन धडे देतील. नवीन विद्यार्थ्यांचे विशेषतः रेड झोनमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑनलाईन केले जातील, असेही त्या म्हणाल्या. शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थी कमी असले तरी कोणतीच शाळा बंद केली जाणार नाही. डोंगरी भागात अथवा वाड्या वस्त्यांपासून अन्य शाळा खूप लांब असल्याने त्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. वस्ती अथवा डोंगरी भागातील शाळेत 4-5 जरी मुले असतील तरी त्या शाळा सुरूच राहतील.
कोणतेही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. संकट काळात शिक्षकांनी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केली 11वी प्रवेशाची संपूर्ण तयारी. 10वी-12वीचा निकाल लागताच सुरू होईल ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. लॉकडाऊन संपल्यानंतर आणि कोरोनाचे संकट राज्यातून हद्दपार होऊन शाळा नियमित सुरू झाल्यानंतर रिक्त पदांची भरती केली जाईल. शिक्षण विभागाची चाचपणी शाळा ऑनलाईन सुरू होणार. तर ऑनलाईन शाळा सुरू करण्याच्या संदर्भात शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केलेली आहे. तर त्या संदर्भात देखील एक माहिती आज आलेली आहे पुण्यावरून. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आगामी शालेय शैक्षणिक वर्ष 15 जूनच्या पुढे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी सुरू आहे. रेड झोन वगळता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असणाऱ्या इतर जिल्ह्यात कमी विद्यार्थी संख्येचे गट करून शाळा सुरू करता येईल का, याबाबत विचार सुरू आहे. याबाबतचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची परिस्थिती पाहून घेण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्याचसोबत राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेण्यात येईल. मात्र दरवर्षीप्रमाणे जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. या नव्या शिक्षण पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण उपलब्ध होईल. सदर माहिती शिक्षण आयुक्त साहेबांनी दिलेली आहे. त्याचसोबत वर्गात 30%च विद्यार्थी या संदर्भात देखील काही माहिती आलेली आहे की आगामी शालेय शैक्षणिक वर्ष कसे राहील याबाबत NCERTकडून राज्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात ती प्रसिद्ध करण्यात येईल. एकावेळी एकूण विद्यार्थी संख्येच्या 30% विद्यार्थी वर्गात उपस्थित राहतील. 2 सत्रांमध्ये शाळा भरवल्या जाव्यात. शाळा सुरू होताना तसेच शाळा सुटताना सुरक्षित वावरासोबतच इतर सुरक्षेच्या उपाययोजना आखाव्यात. अशा अनेक उपाययोजना NCERTकडून तयार केल्या जात आहे. याबाबत मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनीही काही दिवसांपूर्वी माहिती दिलेली आहे. तर आज शाळा ऑनलाईन सुरू होणार का या संदर्भातील ही जी पडताळणी आहे ती शिक्षण विभागाकडून सध्या सुरू आहे. त्यानंतर उत्तर पत्रिका ज्या आहे त्या तालुका स्तरावरती जमा होणार. अहमदनगर जिल्ह्यातून ही बातमी आलेली आहे. 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीची सर्व कामे संपल्यानंतर त्या नियामकाकडून तालुका स्तरावर जमा करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे बोर्डाचे सचिव दैफळे साहेब यांनी दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील 12वी बोर्ड परीक्षा संपताक्षणी कोरोना सदृश रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्तरपत्रिका तपासणीपासून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. मात्र वेळोवेळी केलेल्या चर्चेतून या अडचणी सुटल्या आहेत. या निर्णयामुळे 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागणार असल्याने परीक्षार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम महिनाभरापासून पूर्ण झालेले आहे. मात्र कोरोना बंदमुळे उत्तरपत्रिका नियामकांना पुणे येथे जाऊन जमा करणे शक्य नव्हतं. याबाबत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष भास्करराव जराड यांनी बोर्डाचे सचिव दैफळे साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि अडचणीबाबत चर्चा केली. त्यावर उत्तरपत्रिका तालुका स्तरावर जमा करण्यात येणार असल्याचे दैफळे साहेब यांनी सांगितले. या निर्णयाची संघटनेचे जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, सरचिटणीस त्याचसोबत शहराध्यक्ष यांनी स्वागत केले आहे.